नागपुरातील संघाच्या स्मृती भवन येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे आमदार मंत्री रेशीमबागमध्ये दाखल झाले होते। या ठिकाणी डॉक्टर केशव हेडगेवारांच्या स्मृतीस त्यांनी अभिवादन केलं आहे। परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली, हे देखील मोठी अचीवमेंट आहे। खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे। 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे। आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात। प्रेरणा नेहमीच या जागेवरनं मिळत आलेली आहे। एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळा संस्कार आहे, एक वेगळं नातं आहे आणि संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि नेहमी संघाची दिशादर्शकता आमच्यासाठी फार फार महत्त्वाची राहिलेली आहे। तर इथे येऊन मला नेहमी ऊर्जा मिळते आणि पुढील प्रवासासाठी दिशासुद्धा मिळते असं म्हणायला हरकत नाही। ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही। मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे दोन्ही पक्ष आहे त्या दोन्ही पक्षाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःचा विचार आहे, त्यांना आमचा आग्रह असूच शकत नाही। हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात, असा संकल्प घेतात, त्यांच्यासाठी आहे। ते आगे नाहीत, ते आमचा पक्षाचा भाग नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।